सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा 6वा दिवस आहे। या 6व्या दिवसाचं हे दुसरं सत्र। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, अवतार घेऊन वाडोवेडी फिरून या अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान स्वतःची ओळख का दिली, बोधाचं मूळ उद्देश काय आहे, हे परमेश्वराने आपल्याला स्वतः अवतार घेऊन श्रीमुखी सांगितलेलं आहे। आणि हे सांगत असताना प्रसंगानुरूप अनंत लीळा केल्या, जीवनाचा अर्थ सांगितला। परमेश्वर प्राप्तीसाठी या जीवाला काय अडथळे आहे, अनादि अविद्यायुक्त जीव, अज्ञान अन्यथा ज्ञान, जीवत्व मूळ विद्या आणि त्यातून निर्माण होणारे विकार विकल्प स्वभाव, याचे दोष, याचे अडथळे, यावरती मात करण्यासाठी स्वभावातून निर्माण झालेल्या अविधी, याचं परमेश्वरांनी आपल्याला तत्वज्ञानाद्वारे जाणीव करून दिलेली आहे। एखाद्या व्यक्तीला प्रवास करताना काय काय अडचणी येतील असं जर सांगितलं तर ती व्यक्ती काय करते, त्यावरती मात करण्यासाठी सावधानता बाळगते। त्या अडचणीवरती मात करण्यासाठी उपाययोजना करते। तसं परमेश्वरांनी दया माया कृपा करुणेने तुम्हाला आनंद तर द्यायचा आहे, जीवाला मुक्तीला तर द्यायचं आहे, परंतु या मुक्तीसाठी, या जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराकडून कोणत्या प्रकारच्या अडचणी नाही, अडथळे नाही, पण जीवाला जीवाची काय काय अडचण आहे, काय काय अडथळे आहे, हे समजून सांगून त्याची जाणीव करून देऊन एक प्रकारे परमेश्वरांनी आपल्यावरती खूप मोठी केलेली कृपा आहे। याचं कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होणार आहे अशी संशय जरी आला तर त्या अडचणीतून मात करण्यासाठी, त्या वरती जाण्यासाठी उपाययोजना आपण अगोदरच करतो। आणि म्हणून परमेश्वरांनी जीव हा पदार्थ सांगत असताना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी काय काय अडथळे आहे, काय काय अडचणी आहेत, याचं अत्यंत सखोल असं तत्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे, जेणेकरून या दोषामध्ये, या अविधीमध्ये आपण अडकू नये। अडकण्याची शक्यता दाट असताना, 100% गॅरंटी असतानाही त्यावरती काय सावधानता बाळगावी, त्या सावधानतेवरून त्यावरती कसं मात करावं आणि परमेश्वराचं ही प्राप्ती आपण कशी जवळ करून घ्यावी, हे अत्यंत सुंदरपणे सांगितलेलं आहे। आपण ही अविधी किंवा जीवाचे दोष बघत असताना विकार विकल्प स्वभाव याचं चिंतन केलंच, परंतु अविधीचं पण चिंतन केलं, कशा कशाची अविधी आपल्याकडून होऊ शकते। आणि सकाळी आपण आलंबन हा दोष बघितला, आपण कशा कशामध्ये आलंबन म्हणजे कशा कशावर अवलंबून आहे। परमेश्वर समर्थ आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, सर्व शक्तियुक्त आहे, आणि त्या परमेश्वरांनी बोध देऊन याची जाणीव पण आपल्याला करून दिलेली आहे। पण तरीही परमेश्वर आपल्याला जसा आहे तसा कळून सुद्धा, समजून सुद्धा, जाणून सुद्धा आणि प्रचितीला येऊन सुद्धा, कारण बोधाद्वारे प्रचिती आली आपल्याला, जीवेश्वर भाव म्हटला, तरीही आपण अनेक वेगवेगळ्या आलंबनामध्ये अडकतो। परमेश्वराला एक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, ते आपलं अन्यथा ज्ञान आहे। आणि ते आलिंबन हा विषय अत्यंत मोठ्या प्रमाणातला आहे, अतिव्यापक आहे।
तो आपण सकाळी बघितला, चिंतन केलं. मग परमेश्वराच्या निर्मितीच्या किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे, या आलिंबनात जर आपण अडकलो तर परमेश्वरापासून दूर राहू शकतो. वास्तविक परमेश्वराच्या अवतार कार्याचा जो उद्देश आहे, परमेश्वराला या जीवाला आनंद द्यायचा आहे, बोध देऊन स्वतःची ओळख करून द्यायची आहे. या व्यतिरिक्त ही धर्माच्या नावाखाली चालू असलेली अंधश्रद्धा किंवा अधर्म, या अधर्मालाच लोक धर्म समजायला लागतात. एकच गोष्ट जेव्हा पुन्हा 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 सांगितल्या जाते ती खोटी गोष्ट खरी वाटायला लागते आणि हाच धर्म आहे म्हणून हा जीव जेव्हा स्वीकारतो तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि ह्या विधी कर्मकांडा व्यतिरिक्त असलेला धर्म सांगण्याचं काम परमेश्वर अवतार घेऊन करत असतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, विधी कर्मकांडाचं उच्चाटन करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात आणि त्याच परमेश्वराला बोधाद्वारे ज्या जीवाला जाणीव करून दिली, ओळख करून दिली, ज्या जीवाला त्याची जाणीव ओळख झाली, तो जीव तेच करायला लागतो. त्यावेळेस मात्र त्या परमेश्वराला किती उदासीनता आणि किती खंती येऊ शकते विचार करा. वडिलांनी आपल्या मुलाला शिकवलं, लहानसं मोठं केलं, एक उद्देश ध्येय असतं, परंतु त्याच मुलांनी त्या उद्देशाला जर हरतळा फासला तर त्या वडिलांना किती दुःख होतं, त्या आईला किती दुःख होतं. तसं परमेश्वराने काय केलं, कशासाठी केलं, उद्देश काय आहे, आणि त्याच उद्देशाला हरताळ फासून आपण जर ज्याच्यासाठी परमेश्वर आले तेच सर पुन्हा करायला लागलो तर त्या परमेश्वराला किती उदासीनता, किती खंती येऊ शकते, याचा थोडाही विचार आपण करत नाही. आणि म्हणून धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होत असते. धर्मावरून जर गेलो तर हा जी संधी आहे बोधाची ती मात्र पुढच्या सृष्टीमध्येच प्राप्त होत असते. कारण एका सृष्टीत एका जीवाला एकदाच बोध होतो. तो बोध जर दवडला तर ती संधी आहे बोधाची, ती दुसऱ्या सृष्टीतच प्राप्त होत असते. अनंत जीव आहे, ह्या अनंत जीवाला परमेश्वर ज्ञानपाळी फिरवतात, शेवटच्या जीवापर्यंत हा बोध नेतात आणि एकही जीव आता बोधवंत राहिला नाही किंवा बोध देण्याचा राहिला नाही, त्यावेळेस सार होतो आणि ही सृष्टी अतिदीर्घ सांगितली. म्हणजे पुन्हा मिळणं संधी ही अत्यंत अवघड आहे. जसा दिवस असतो, जितका दिवस असतो तेवढीच रात्र असते, तसंच जेवढा सृष्टी असते तेवढीच सहारपणा असतो. म्हणजे सृष्टी अतिदीर्घ, तेव्हा सृष्टी व्यतिरिक्त जी वेळ आहे तीसुद्धा अतिदीर्घ. कारण जेवढी सृष्टी तेवढीच परत वेळ जाईल, मग परमेश्वराला प्रवृत्ती होईल. मग परमेश्वर आनंद देण्याच्या प्रवृत्तीच्या माध्यमातून मायेकरवी मायेच्या तमातून आपल्याला पुन्हा काढतील आणि परत ती पाठीमागच्या संस्कार कणवाच्या माध्यमातून जेव्हा वेळ यायची तेव्हा वेळ आल्यानंतर परमेश्वर आपल्याला बोध देतील. म्हणजे अवघडातली अवघड प्रक्रिया आहे. हीची जी अपेक्षा आहे, हिची जी संधी आहे किंवा हिची जी आशा आहे, हा आशावाद अत्यंत अंधुक आहे. म्हणून आत्ता नाही तर कधीच नाही, आता आपल्याला करता आलं नाही तर कधीच करता येणार नाही, असा भाव, असा विचारधारा ठेवून आपण आपला हा धर्म समजून घेऊन स्वीकारला पाहिजे. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने कंबर कसली पाहिजे, कारण ही जी संधी आहे ती पुन्हा परत भेटेल याची गॅरंटी नाही. ती पूजनीय भांडारेकरांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल, आचार्यांच्या माध्यमातून, माईम भट्टांच्या माध्यमातून, बाईसा औसा असेल, महादाईसा असेल, हे सर्व जे आपले प्रेरणास्थान आहे, चरित्रातील, स्मृतिस्थळातील जे साधक आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं, लक्षात येऊ शकतं. कारण आचार्य सांगतात ह्या देवाकडून जर आपला उद्धार नाही झाला तर कोणत्या देवाकडून उद्धार होण्याची अजिबात शक्यता नाही. कारण ह्या देवाचं, या अवताराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, उपदृश्य अवतार आहे, जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, परत कोणत्या प्रकारचं उपाधिमंत नाही. त्यामुळं ह्या परमेश्वराला प्राप्त करणं,
ह्या परमेश्वराला प्रसन्न करणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. आणि ही सोप्यातली सोपी गोष्ट जर आपण करू शकलो नाही तर मात्र दुसऱ्या अवताराकडून उद्धारण्याची शक्यता अजिबात नाही. यदा कदाचित श्रीकृष्ण महाराजांकडून आपल्याला उद्धार होण्याची शक्यता असती तर देवानी दत्तात्रय प्रभू सांगितले नसते. दत्तात्रय प्रभू बाबांकडून जर आपली उद्धारण्याची शक्यता असती तर श्री चक्रपाणी प्रभू सांगितले नसते. श्री चक्रपाणी प्रभू बाबांकडून जर उद्धारण्याची शक्यता असती तर गोविंदप्रभू बाबा सांगितले नसते. आणि गोविंदप्रभू बाबांकडून शक्यता असती तर स्वामी स्वतःची ओळख त्यांनी दिलीही नसती. यदा कदाचित तो अवतारही घेतला नसता. या शक्यता नाही आहे म्हणून परमेश्वराने स्वतः येऊन अवतार घेतला, स्वतःची ओळख सांगितली आणि एक आपल्याला संधी दिलेली आहे. म्हणून आपण स्ट्रॉंग विचाराने विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह विचाराने विचार करायचा आहे. त्यावेळेस मात्र ही संधी आहे आपल्याला खूप मोठी. आणि ही संधी जर दवडली तर परत पुन्हा ती संधी भेटेल की नाही ही शंका आपल्याला सतत येत राहिली पाहिजे. पूजनीय महिमभट 2 देवाचं सन्निधान असूनही, अत्यंत मोठा उच्च प्रतीचा त्याग करूनही, जसं परमेश्वराला अपेक्षित आहे तसा त्याग करून तसं अनुसरण करूनही त्यांना भटोबज देव होईल का अशी शंका प्राप्त होते. आणि आपल्याला तर शंकेलासुद्धा कारण नाही, कारण आपण त्या लेवलच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण कुठंच बसत नाही. आणि तरी आपल्याला शंका निर्माण होते. याचा अर्थ आपण अज्ञान आहोत, आपण भ्रमात आहोत. या भ्रमातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. शंका 1000 वेळा नाही, कितीतरी वेळा दररोज आपल्याला पडायला पाहिजे का देव होईल का, देव होईल का. पण देव डोक्यात असेल तर देव होईल का असं वाटेल. डोक्यातच देव नाही आहे. देवाकडून मिळवलेल्या भौतिक जगाच्या बाजूनी सुख आपल्या डोक्यात आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त एक संस्कार आहे, एक भीती आहे. प्रत्येकजण धार्मिकता करतो आहे, आपल्याला करावीच लागेल, मग कोणती तरी करायची तर ही करतोच आहे. अशा भावनेने जर आपण करत असेल तर मात्र आपण ना दैवराटीचे आहोत, ना मानभाव आहोत, ना परमेश्वराचे भक्त आहोत. म्हणून या दोषाकडचं चिंतन आपण करत असताना बघा आपण कशात अडकलो, कोणत्या कर्मकांडात, कोणत्या अंधश्रद्धेत अडकलो. याच्या पुढचं जे दोष आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ती जीवाची मूळ अवस्था आहे, ती प्रवृत्ती आहे, ती विकृती आहे. त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही आहे, परंतु अशक्य पण नाही. कारण ती आपल्यातली कमतरता परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेली, सांगून दिलेली. एखाद्या खेळाडूला आपण जर समजून सांगितलं, त्याचा शिक्षक सांगत असतो, तू मागच्याच वेळेस 100% 1 नंबरला आला असता, 1-2 सेकंदांनी तू गेला, ते 2 सेकंद तुझ्याकडून प्राप्त करता नाही आले तुला. याचं कारण त्याची झालेली चूक. आणि ती चूक तो शिक्षक त्याला समजून सांगतो आणि पुन्हा सांगतो की ही चूक परत पुन्हा करू नको. तशी परमेश्वराने आपल्याला ह्या दोषाच्या माध्यमातून आपल्या चुका सांगितलेल्या, आपल्या जीवनातली कमतरता सांगितली, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेले अडथळे सांगितलेले. ते अडथळे जर माहीत झाले तर आपण सोपं होऊन जाऊ. आपल्याला काय आजार आहे एकदा समजलं तर आपण त्यावरती उपाय करतो. BP आहे समजलं का BPची गोळी घेतो, शुगर आहे समजलं का शुगरची गोळी घेतो, B12 कमी आहे म्हणून B12चं औषध घेतो. पण आपल्याला शरीरात काय कमतरता आहे माहीत नसेल तर आपल्याला निदान करावं लागेल. तसं परमेश्वराने आपल्याला हे दोष सांगून आपल्या जीवनाचं निदान केलेलं आहे. पोस्टमार्टम करून आपल्यासमोर आपला रिपोर्ट मांडलेला आहे, रिपोर्ट कार्ड मांडलेला आहे. बघा तुमच्यामध्ये अशी कमतरता आहे, आता ही कमतरता कशी भरून काढायची त्याच्यावरची औषधं, त्याच्यावरचे उपायसुद्धा परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आहे. त्यामुळं आपल्यासाठी ते अवघड नाही, अशक्य नाही, कारण आपल्याला ते समजलं. जर यदाकदाचित माहीतच नाही, अन्य लोक आहे त्यांना त्यातलं जर माहीतच नाही तर ते त्यावरती मात तरी कसे करतील. माहीत झाल्यानंतर मात करणं सोपं आहे. काय केल्याने काय होतं हे जर माहीत झालं तर आपण ते करण्यासाठी लगेच तयार होऊ आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करू. पुढचा जो दोष आहे मतित्रय, या मतित्रयाने अनादि अविद्यायुक्त असलेला हा जीव जो आहे, मतित्रय म्हणजे 3 त्रय म्हणजे 3 मती गती ह्या ज्या गोष्टी आहे आपण जर समजून घेतल्या ती आपल्याला आपलं दिसेल, पण साऱ्या समाजाकडे पण ते दिसेल.
अधमती, अधगती, अधरती. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं आणि वाईट कर्म करणं म्हणजे नीच. नीच म्हणजे खालचं. आपण शब्दशः काय काय नीच माणूस आहे. नीच माणूस आहे म्हणजे खालच्या दर्जाचा, खालच्या विचाराचा माणूस आहे. म्हणजे नीच कर्म करणं, नीच कर्माचं चिंतन करणं आणि नीच कर्मावरती जाणं म्हणजे खालच्या. आता ह्या ज्या गोष्टी आहे या नॅचरल आहे बरं का. याच्यासाठी काही वेगळी गोष्ट करावंच लागत नाही. ही जीवाच्या मूळ स्वरूपामध्ये आहे, हे स्ट्रक्चर आहे. बघा लहान मुलांना आपण शाळेत घालतो, घरी संस्कार लावतो, असं बोलू नये, तसं बोलू नये, असं बसावं, कोणी आलं तर आवजावं घालावं. परंतु शिव्या तर आपण ना शिकवत त्याला. कधी कोणत्या आईवडिलांनी कोणत्या मुलाला शिव्या शिकवलेल्या नसतात. शाळेत असा कोणता शिक्षक नाही का त्याला ते शिव्या शिकवतात. परंतु सर्वात जास्त शिव्या देणारा आपला पोरगा असतो. हे आपल्याला कधी कळतं, जेव्हा गल्लीत काही वाद झाला का मग समजतं. मग अरे शिकला कुठून, ऐकलं कुठून, कोणी तुला शिकवलं, हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपण तर कधी ते शिकवलेलं नसतं. तर हे ज्या गोष्टी आहे, जे निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, जे वाईट आहे, हे शिकावं लागत नाही, घ्यावं लागत नाही, ते उपजतच असतं. ते उपजत असतं त्याच्यामध्ये. आणि या उपजत असलेल्या गोष्टीवरती मात करायची. आता त्याचं उलटं करायचं, ऊर्ध्वगतीला करायचं आहे. चांगला विचार करणं, चांगल्या विचाराचं चिंतन करणं आणि चांगल्या विचारातून त्या कृतीवर जाणं. उलटं करायचं, ऊर्ध्व करायचं म्हणजे नॅचरल असलेली प्रवृत्ती बदलायची. खालून वरती पाणी न्यायचं असेल तर किती उपद्व्याप करावा लागतो, किती एनर्जी लागते. तसं हा विचार जर उलटा करायचा तर आपल्याला वाटतं त्यात काय विशेष आहे. परंतु करून बघू आपण. आजपासून आपण सर्वांना एकमेकाला, लहान असो मोठा असो, बायको असो, नवरा असो किंवा सासू असो, सासरे असो, सून असो, आपण आवाजावं घालायचं. प्रत्येकाला आवाजावं घालायचं. सासूनीसुद्धा सुनेला म्हणतो या हो बसा, काय चाललं आहे असं म्हणायचं. मुलाला म्हणायचं या या दादा बसा, दीदी बसा या. कारण आपल्या जिभेला ती सवय नाही आहे, ते वळण नाही आहे. 100% ती सवय आपल्याला लावावी लागेल. आणि लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती लागेल याची अजिबात गॅरंटी नाही. एक दिवस आपण एक प्रयोग म्हणून करायचा प्रयत्न जरी केला तर त्या जिभेला ती सवयच नाही, त्या विचाराला ती सवय नाही, ती मोल्डच करता येणार नाही. जसं एखादी लँग्वेज आपण शिकलो, इंग्लिश शिकलो आपण, आपल्याला प्रॅक्टिसच नाही, आपल्याला बोलताच येत नाही, ती प्रॅक्टिस करावं लागेल. तसं हा प्रॅक्टिसचा विषय. साधना ही एक प्रॅक्टिस आहे. चांगलं वागणं, चांगलं विचार करणं, चांगलं बोलणं ही एक प्रॅक्टिस आहे. तिला तुम्हाला हेतू पुरस्कर तसं सवय लावावं लागेल. हेतू पुरस्कार समजून उमजून जाणून आणि आठवणीनं. कोणाला आवजावं घालायचं तर त्या आठवणीनं याला आवजावं घालायचं आहे, आपल्याला याला मान द्यायचा आहे, आदर करायचा. हे विचाराने आपल्याला ते चिंतन करून मग त्याला एनर्जी लागणार आहे. एखादी गोष्ट करायची म्हटली का त्यावरती चिंतन आलं, नियोजन आलं, परत आठवण आली. नाही तर चिंतन केलं आहे, नियोजन केलं आहे आणि जे वेळ करायची वेळ आली आपण विसरून गेलो. त्याच्यासाठी ते सतत आपल्यामध्ये ठेवावं लागेल. अनेक दोषाप्रमाणे या जीव स्वरूपात मतित्रय हे देखील अनादीचेच दोष आहे म्हटले. हे मतित्रय जे आहे ते अनादीचे, ते काय कुठून उसने घेतले नाही. म्हणून आपल्या लक्षात येतं की मुलांना जर कोणीच शिकवलं नाही आहे तरी ते का असे वागतात. आपल्याला कोणी वाईट शिकवलं का? आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती काही वाईट संस्कार केले का? वाईट विचार करा, द्वेष करा, मत्सर करा, याचं वाईट होईल, त्याचं वाईट होईल, असं काहीतरी करा, असं काहीतरी करतात ना आपण. काय म्हणतात त्याला, शाप. असं आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं, कोणी सांगितलेलं नसतं. आणि हे वाईटही आपल्याला समजत जरी असलं तरी आपण त्या कृतीवर जातो. का तर ते अनादीचंच आहे, आपलं मूळ स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्येच ते आहे. आता ते बदलायचं. आणि त्या परमेश्वराने तेच केलेलं आहे की आपल्याला आपल्यातलं मूळ स्ट्रक्चर सांगितलं आहे. कमतरता सांगितली का, बघ तुझ्यामध्ये अशी अशी कमतरता आहे आणि ह्या कमतरतेची आडसर आहे मला तुला आनंद देण्यासाठी. आता ही कमतरता मी काढू शकत नाही, मी तुला दाखवू शकतो. डॉक्टरांनी काय केलं, रिपोर्ट काढलं, MRI काढ, ब्लड चेक कर, जे बी आहे ते एक्सरे वगैरे काढलं आणि सारा रिपोर्ट पुढं मांडला. रिपोर्ट मांडल्यानंतर गोळ्या औषधं दिली. सकाळ दुपार संध्याकाळ असं अशी औषधं घ्यायची. त्याच्याबरोबर पथ्य पण सांगितलं. आता तो डॉक्टर आपल्याबरोबर नाही राहत ना,
डॉक्टर आता हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगून आपल्याला निदान केलं, त्या रोग जो आहे तो सांगितला आणि त्याच्यावरती जो उपाय आहे तो पण सांगितला. आणि आता आपण घरी आलो. घरी आल्यानंतर मात्र ज्या डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकायचं काम आता आपलं आहे, करायचं ते काम आपलं आहे. गोळ्या औषधं तर घ्यायचं आहे आपण, परंतु पथ्य पण पाळलं पाहिजे. नाही तर गोळ्या औषध घेतो आणि पथ्य नाही पाळलं तर तरी होऊ शकत नाही. तसं परमेश्वराने या सृष्टीमध्ये येऊन मोठं हॉस्पिटल खोललं आणि त्या हॉस्पिटलमधून आपल्याला नेऊन आपलं पोस्टमार्टम करून आपल्याला हे सारं निदान करून सांगितलेलं आहे. हे जग म्हणजे परमेश्वराची एक प्रयोगशाळा आहे, एक हॉस्पिटल आहे. इथं येऊन त्या परमेश्वराने स्वतः तुम्हाला सर्व जे आहे ते आपल्याला सांगून टाकलेलं आहे. आपल्यामध्ये काय दोष आहे, त्या दोषाचं रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल, त्यामुळं काय अडचणी होतील, साईड इफेक्ट काय. अडचणी म्हणजे साईड इफेक्ट. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की या गोळ्या औषधं घ्या, महिनाभर 100% जे तुम्हाला पथ्य सांगितले पाळा, अन्यथा जर ते नाही केलं तर साईड इफेक्ट होतील. मग उद्या भविष्यात ऑपरेशनही करावं लागेल, आणखीन काही उपद्व्याप करावं लागेल, तुमचं असं पण होऊ शकतं, तसं पण होऊ शकतं. तसंच देवाने सांगितलं आहे. हे पोस्टमार्टम केल्यानंतर आपल्यातली कमतरता सांगितल्यानंतर त्याच्यावरची औषधं सांगितल्यानंतर जर यदाकदाचित ते जर तुम्ही नाही केले तर मग काय काय होईल. कुठं चतुर्विधीत जाल किंवा स्थावरात जाल किंवा आणखीन कशा 13 विधी नरकात जाल आणि तिथं कशा पद्धतीचे दुःख आहे हे सारं सांगितलं आहे. सेम टू सेम, काय फरक नाही. मग आता त्याची भीती जर आपल्याला वाटली आणि त्यात जाण्याची इच्छा राहिली नाही तर मग परमेश्वराने सांगितलं येथीचं व्हा. आणि येथीचं होण्यासाठी हे तर अडथळे आहे, या अडथळ्यावरती मात करावं लागेल, बाहेर पडावं लागेल. म्हणून मतित्रय जे आहे, आदमती आदगती आदरती, हे अनादीचेच आहे म्हटले. परमेश्वराने आचार्यांना बोधप्रदान प्रसंगी हे सर्व तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. अन्यवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, सार, संसरण, हे जे बी 5 प्रकरण आहे ते निरूपण करताना परमेश्वराने हे सर्व तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आचार्यांची 7वी भेट, त्यांना बोध दिला, वृद्धपूरून आलेले आचार्य त्यांना विचारलं, गोविंदप्रभू बाबा, दादोस आणि आम्ही, तुमची बुद्धी कशी? म्हणे सारखीच म्हटल्यानंतर बाईसा जवळच बसलेल्या होत्या. मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना शिव्या दिल्या थोड्याशा, का कुठं दादोस, कुठं गोविंदप्रभू बाबा, कुठं देव, आणि याची बुद्धी देवावर नाही. मग देवाने निरूपण केलं, समजून सांगितलं का असं नव्हे. कुठं ते दादोसांच्या चेष्टा, कुठं गोविंदप्रभू बाबा, प्रत्यक्ष परब्रह्म, कुठं आम्ही. मग ते समजून सांगितल्यानंतर त्यांना बोध झाला आणि त्या बोधाच्या अनुषंगाने हे सर्व प्रकरणं, बरेचसे सूत्र निरूपण केल्यानंतर आचार्यांना या जीवामध्ये असलेले आदमती आदगती आदरती, नीच कर्माची वासना उत्पन्न होणे, नीच कर्माची प्रत्यक्षात कृती करणे आणि त्यातच रममान होणे, याला आदमती आदगती आदरती म्हणतात. आता ही आदमती आदगती आदरती हे यावरती आपण दररोजच विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. आपल्या डोक्यात कोणाविषयी कधी चांगला विचारच येत नाही, निगेटिव्ह विचार येणार. ही आदमती आहे आपली. ते नक्की आपण म्हणतो हां मी विचार केला ते बरोबरच आहे, आदगती आहे. आणि मग त्याला धडा शिकवायसाठी केलेली कृती हे प्रारब्ध, हे कर्म आहे. त्याच्यातच रममान होतं, त्यावरतीच प्रक्रिया चालू करतो. पण ती उलटं करायचं, आपल्याला ऊर्ध्व करायचं आहे. कोणाविषयी आपल्याला गुणात्मक विचार आला पाहिजे, गुणात्मक आपण चिंतन केलं पाहिजे. तो कसा आहे असो, मला काय करायचं, मला जर अनुभवच नाही आहे त्याच्या वाईटपणाचा आणि त्याच्या वाईट वागण्याचं माझं नुकसानच नाही तर मी त्याला का वाईट म्हणावं, त्याचा का द्वेष करावा, त्याचं का वाईट म्हणून शिक्कामोर्तब करावं, त्याची का बदनामी करावी, किंवा त्याला का अजून वेगवेगळ्या प्रकारे चुकीच्या प्रवृत्तीनं आपण आपली आविधी जोडून घ्यावी. वास्तविक जेव्हा आपण दुसऱ्याचा वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो, दुसऱ्याला वाईट म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नुकसान नसतं. नुकसान ज्याने विचार केला त्याचं असतं, कारण त्याला ते लागलेलं असतं ना. त्याच्याबद्दल जे बोललं ना त्याचा कर्मनाश होतो. म्हणून टेन्शन घ्यायचं नसतं कोण आपल्याविषयी काय बोलतं आहे, उलट बोलावं अशी भावना ठेवावी. ही त्याची विचारधारा आहे, त्याची प्रवृत्ती आहे, ही त्याची प्रकृती आहे. त्याला कर्म लागणार आहे आणि आपल्या कर्माचा नाश होणार आहे. फायदा आहे का तोटा आहे?
त्याच्यामुळं आपण मात्र कर्म लावून घेऊ नये आणि याच्यासाठी ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे. चांगला विचार, चांगलं चिंतन, चांगलं कर्म या बाजूनी जर आपण केलं तर त्याला लागेल एनर्जी, त्याला लागेल ताकद, त्याला लागेल ती सवय, त्या सवयीतून सातत्य. नाही तर 2 दिवस चांगलं वागू, तिसऱ्या दिवशी परत ये रे माझ्या मागले, त्याला काही अर्थ नाही. शेवटपर्यंत आपल्याला ते एक स्वभावच निर्माण, आपला तो स्वभाव झाला पाहिजे, नॅचरल तो स्वभाव निर्माण झाला पाहिजे. आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त वागताच आलं नाही पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त बोलताच आलं नाही पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त चिंतनच करता आलं नाही पाहिजे. आपल्या बुद्धीला ते टचच नाही झालं पाहिजे, आपल्या डोक्यात ते आलंच नाही पाहिजे. अशा पद्धतीची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. ती काही 2 तासाची, 2 दिवसाची, 4 दिवसाची प्रॅक्टिस नाही आहे ही. सातत्यपूर्ण विचार करून त्याच्यावरती आपल्याला त्या विचारालाच असा मोल्ड करावा लागेल का त्यांनी ते ॲक्सेप्टच नाही केलं पाहिजे. बस आपलं शरीर आहे ना सात्विक जर असेल, आपली विचारधारा जर सात्विक असेल तर निगेटिव्ह विचारधारा आपल्याला पटतच नाही. एखाद्या व्यक्तीनं जर काही चुकीचं सांगितलं आपण म्हणतो तसं काही नसतं, हा तुझा भ्रम आहे, ही तुझी मानसिकता आहे आणि मला काही पटत नाही, चल पुढच्या दारी चाल. का तर आपण ते स्वीकारले नसतं. आपल्या स्वीकारण्याच्या पाठीमागं आपली बुद्धी सात्विक स्ट्रॉंग केलेली आहे. आपण ते मान्यच करत नाही. कोणाविषयी काहीतरी कोणीतरी सांगितलं आणि आपल्याला तसा अनुभव नसेल आणि आपली बुद्धी तशी ताकदीची असेल तर आपण ते मान्य करत नाही किंवा स्वीकारत पण नाही. आणि कमी बुद्धीचा माणूस लगेच ॲक्सेप्ट करतो. असं आहे का? तो ग्रह करून घेतो, तो परत दुसऱ्याला सांगतो, दुसरा लगेच तिसऱ्याला सांगतो, ते चालू होऊन जातं साखळी. म्हणून तुम्हाला बौद्धिक स्ट्रॉंग व्हावं लागेल. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, आयऱ्यागऱ्याचं कामच नाही. जो विचार करेल, जो चिंतन करेल, त्या विचारातून, त्या चिंतनातून वाईट प्रवृत्तीला बाहेर काढल आणि चांगल्या प्रवृत्तीचा शिरकाव करेल आणि त्यावरती सातत्यपूर्ण चालण्याचा प्रयत्न करेल, त्याचा धर्म आहे, त्याचा देव आहे, त्याचा परमेश्वर आहे आणि त्यालाच अधिकार आहे परमेश्वर प्राप्तीचा. आता हा अधिकार आपल्याला इथं तयार करायचा आहे. अधिकार आहे, अधिकार पाठीमागं अधिकार नाही, अधिकार नाही असं म्हणून आपल्याला लंगडं नाही व्हायचं आहे. आपल्याला आपल्या कुबड्या नाही घ्यायच्या आहेत. आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे. म्हणजे अधिकार पुढं येणार आहे. जीवाच्या गुणामध्ये तो विषय आहे जीव सर्वाधिकारी. जीवाचे गुण काय? एवढे जर दोष देव सांगतात आणि एवढे दोष असताना मग देवानी का निवड केली? एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं का तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, तो म्हणतो मी असा आहे ना, मग कशाला येतो माझ्याकडे? मी जर असा आहे, तुला जर पटत नाही माझी विचारधारा आणि माझं राहणं, बोलणं, वागणं, तू येऊच नको ना, माझे संबंधच ठेवू नको, असं आपण बोलतो की नाही? त्याला डायरेक्ट तोडतो आपण. तसं जर परमेश्वराला सारे दोष माहिती आहे आणि त्या परमेश्वराने आपल्याला हे सारे दोष सांगितलेले आहे, तर मग आपली परमेश्वराने का निवड करावी? आनंद देण्यासाठी. फुली मारायला पाहिजे होतं ना, जसं देवतेवर मारलं, प्रपंचावर मारलं, तसं आपल्यावर फुली मारायला पाहिजे होती, गप्प बसायला पाहिजे होतं, पण नाही. जरी दोष असले तर तेवढ्याच प्रकारचे गुण पण आहे आपल्याकडे. आपण गुणी बाळा आहोत हे देवालाच माहिती आहे फक्त. आणि आपल्या आईला माहीत असतं आपण किती गुणी आहोत, कारण आईचं प्रेम ते नैसर्गिक. बाकी आपण कोणालाच गुणी वाटत नाही, आपण आपल्याला मात्र सर्वात जास्त गुणी वाटतो. माझ्यासारखा चांगला माणूस या जगात कोणी नसेल असा प्रत्येकजण म्हणत असतो. मी जो विचार करतो तो कोणीच विचार करू शकत नाही, हे प्रत्येकजण, कारण आपण आपल्या प्रेमात असतो आणि त्या प्रेमापोटी ती गोष्ट असते. पण त्या भ्रमातून आपण लवकरात लवकर बाहेर पडणं ही धर्माच्या अनुषंगाने काळाची गरज आहे. पटकन अरे हा भ्रम आहे असं काही नाही आहे. बहुरत्ना वसुंधरा, आपल्यापेक्षा कितीतरी चांगले लोक आहे, आपल्यापेक्षा कितीतरी आचारवंत आहे, आपल्यापेक्षा कितीतरी चर्यावंत आहे, आपल्यापेक्षा कितीतरी झाले, आज आहे आणि होणार आहे, आपण किती झाडकीपत्ती, अशी भावना निर्माण करून त्यावरती मात करण्यासाठी आपला प्रयत्न सतत राहिला पाहिजे. आणि असा विचार करणं म्हणजे जिवंतपणा ठेवणं आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या विचारामध्ये. जर मीच खरा असं म्हटलं की आपण मेलेलो असतो त्या दिवशी, कारण आपली प्रेरणा जी आहे ना जगण्याची, जी उमेद आहे ना, ती आपण थांबवलेली असते. आपल्यामध्ये कितीतरी कमतरता आहे आणि त्या कमतरतेवरती आपल्याला मात करून चांगल्या पद्धतीनं राहायचं आहे, वागायचं आहे, बोलायचं आहे, अशी विचारधारा जर आपण दररोज करत ठेवली ना तर आपल्याला प्रेरणा भेटते जगण्याची, वागण्याची, बोलण्याची, काहीतरी शिकण्याची, त्यावर चालण्याची. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण आपल्याला खोचलं पाहिजे, आपण दोष बघितले पाहिजे, हे जिवंतपणाचं लक्षण. माझ्यात काहीच दोष नाही असा म्हणणारा माणूस जिवंतच नसतो.
जितेने मृताच्या धर्मी वर्तावे. म्हणजे जिवंत माणसाने मृतासारखं वागलं पाहिजे, म्हणजेच असं वागलं पाहिजे. सुंदर देवाने अत्यंत तत्त्वज्ञान आपल्याला खूप सुंदर सांगितलेलं आहे. एकदा असंच देव सारे भक्त होते, सादाईसा होत्या, आणि देव पूर्वी कसे घरं असायचे, ते धाप्याचे घरं असायचे नाही का. देव त्या घराच्या वरती जो धापा असतो तिथं जातात, सर्व येतात. आता सादाईसा थोड्या स्थूल असल्यामुळं त्यांना काही येता येत नाही, पण येण्याची इच्छा होते. देव म्हणतात या वरती. ते म्हणतात मी कसं येऊ. देवाने फक्त उपरनं टाकलं, हात खाली केला, नक लागतं न लागतं सादाईसा डायरेक्ट वरती. त्यांना आश्चर्य वाटतं, असं कसं काय आले, मी कसे काय आले. स्पर्श न होता न होताच अशा अनेक लीळा आहेत. पंचवटीची पण लीळा तीच आहे नाशिकची. देव गंगेत उतरले, काठावर येण्यासाठी देवाने इकडून तिकडं पाय टाकला, श्रीचरण टाकलं. बाईसा पाण्यात घुसल्यानंतर पाणी इथपर्यंत आलं आणि आता मी बुडणार असं वाटल्यानंतर आर्ततेने म्हणतात स्वामी जोरात. आपण म्हणतो ना घाबरल्यानंतर आपण आवाज जसं देतो, ती आर्तता जी असते ना, त्या आर्ततेने बाईसा म्हटल्यानंतर देवाने फक्त उपरनं टाकलं, स्पर्श होताच इकडं आले. कसे काय आले. सारंग पंडिताच्या बाबतीत तसंच आहे. देव तिकडं गेल्यानंतर सारंग पंडिताला येता येईन, उडी मारावं तर जम जाते का नाही. देवाने नुसता हात केला, स्पर्श होता न होतात लगेच इकडं. अशा कितीतरी आश्चर्यकारक लीळा आहे. हे सामर्थ्याचं कार्य आहे, परमेश्वर दाखवण्याचं काम आहे. तू फक्त हात दे, माझा हात तुझ्यासाठी तयार आहे सदैव. आणि तिथं एक सूत्र परमेश्वर सांगतात, साधे वाय जीव आयसे अधोमुख असते. अधोमुख म्हणजे काय, खाली विचार करणारे, खालचे विचार करणारे, खालचं चिंतन करणारे, खालची कृती करणारे. अधोमुख म्हणजे खाली तोंड घालणारे. परंतु यासाठी या जीवास ऊर्ध्वगतीचा आणण्यासाठी परमेश्वराचा हात सदैव प्रयत्नशील आहे. पण आपण त्या प्रवृत्तीनं, त्या भावाने त्या परमेश्वराकडे बघितलं पाहिजे. आपली अधोगती म्हणजे आपली मूळ जी स्ट्रक्चर आहे, जी प्रवृत्ती आहे, ती खाली जाण्याची, खालचा विचार करण्याची. वरचा विचार आपण कधी करतच नाही, आणि वरचा विचार नाही करत म्हणून आपण कशा कशात अडकलेलो आहे. आपण असं साधं होतं, ही जर आपण त्याकडून कळत नकळत जर चुकी झाली तर किती मोठं नुकसान होईल याचा आपण कधीच विचार करत नाही. आपण फक्त उपाय म्हणून त्याच्याकडे बघतो आणि मोकळं होऊन जातो. एक व्यक्ती होती, उपदेशी झाली, 7-8 वर्ष झाले उपदेश घेऊन, आणि नंतर मला कळलं, कारण आपल्या सत्संगातली ती व्यक्ती असल्यामुळं कोणत्या तरी साधूंच्या बोलण्यामध्ये अडकून काहीतरी विकल्पजनित काही उपाय त्यांनी केले. 8,000 रुपये 7,000 रुपये देऊन ताईत आणला, हे आणलं ते आणलं, काहीतरी कर्मकांड करायला लागले. मला चुकीचं वाटलं, म्हणून आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, आपल्याला कळालं आहे आपण जावं. त्या व्यक्तीच्या घरी गेलो, म्हणलं अहो हे चुकीचं आहे, देव समर्थ आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे भाऊ एकच गोष्ट सांगा, आपल्याला डोकं दुखायला लागल्यानंतर आपण काय करतो, म्हणजे डॉक्टरकडे जातो. म्हणजे याचा अर्थ काय, उपाय करतो ना. तसं मला अडचण आली त्याच्यावरचा हा उपाय, त्याला विकल्प म्हणायचं तरी कसं. मग माझ्या लक्षात आलं, काही विकल्पजनित क्रिया करणारे साधू संत लोकांना कसे पटावतात. अहो देव धार्मिकता गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला आलेली अडचण, त्या अडचणीवरती केलेला हा उपाय आहे, त्याला विकल्पाचा काय संबंध आला. म्हणजे मला आश्चर्यचरक वाटतं की जो ज्यात आहे तो कशा पद्धतीनं विषय व्यवस्था करून लोकांना फसवण्याचं काम करतो. हो, आपल्याच देवाचं. हां, आपलाच साधक आपलाच आहे, तो उपदेशी आहे, तो आपलाच. ज्या साधूंनी त्याच्यावरती जो उपाय सांगितला आणि पैसे घेऊन त्याला काय करायचं ते केलं, तेही साधूच, मानव संप्रदायातलेच. आजकाल मानव संप्रदायातले अनेक साधू त्यांनी कार्ड छापलेले आहे. इथं ज्योतिषशास्त्र बघितलं, ज्योतिषाचार्य डायरेक्ट बोर्ड लावलेले. मग कॅलेंडर आहे ना, कधी कधी जेव्हा आपल्याला बोर होईल ना, कंटाळा येईल, आपल्याला विनाकारण ट्रेस वाटेल, टेन्शन वाटेल, असे कॅलेंडर चाळायचे, त्यावरचा फोन फिरवायचा आणि काय भडस काढायची ती काढायची. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्ही कोणत्या देवाचे, कोणत्या धर्माचे, आणि तुम्ही असे उपद्व्याप करता. हां, आहे ना. कसं आहे,
डायरेक्ट मी पूर्वी कार्यक्रमांमध्ये डायरेक्ट नावं घेऊन बोलायचं का इथं असे आहे, असे उपद्व्याप करतात, अशांपासून सावध राहायचं, हे करायचं ते करायचं. त्याचा उलटा उपाय काय झाला, ज्यांना माहीत नव्हतं त्यांना कळालं, ते जायला लागले, गर्दी वाढली. ते अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे बघा. काय डायलॉग आहे, कशामधला, कोणतरी पिक्चरमधला, ते एक माझ्या लक्षात येऊ नाही राहिला, की आपण काय करतो, बदनामी करतो ना, बदनामी बेबी एक नाम होता है. त्यांची आपण बदनामी करायला गेलो, त्यांचं नाव झालं आणि त्यांच्या आणखीन बिझनेस वाढला. त्या बाबाने एका शिष्याला सांगितलं, भाऊ किती बोलू द्या, उलट माझा बिझनेस वाढू राहिला आणि काय फरक पडतो. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ना, ही खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. आपले हात बांधलेले. आपण फक्त एकच करू शकतो की धर्म जागृती, धर्म प्रचार, तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने लोकांना सुशिक्षित बनवणं. आणि म्हणून हे आपलं चाललं आहे. परमेश्वराने दिलेला हा उपाय आहे. मागे तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास झाला, त्याचाही मी अभ्यास केला का यांच्यावर काही करता येईल का, कायद्याच्या चौकटीत राहून करता येईल आपल्याला म्हटलं. परंतु त्याच्यासाठीही कोणीतरी FIR नोंदवणारा कोणीतरी पाहिजे. हां, सगळीकडं आहे. मग जसं कोणीतरी व्यक्ती आली आणि त्याने ती कंप्लीट केली पाहिजे. कंप्लीट केलं तर ते होतं. किंवा एखाद्याने चुकीचा अनुभव आला आणि त्यांनी जर सांगितलं का या बाबांनी माझ्याकडून 20,000 रुपये घेतले आणि असं सांगितलं होतं, असं सांगितल्यानंतर तो रिझल्ट भेटला नाही, आणि मग कंप्लीट करू शकतो. पण समोर कोणीच येत नाही. मला दररोज फोन येतात, 2-4-8 दिवसातून एकदा तरी फोन येतात. एका बाईचा फोन आला जळगाववरून मला, म्हणे भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगायची. म्हणलं सांगा काय. म्हणे मी अशा ठिकाणी गेले, माझ्या मुलाचं लग्न होत नव्हतं. मग त्या बाबांना मी सांगितलं, त्याने काही हरकत नाही, 1 वर्षात लग्न होईल, असं काहीतरी उपाय आपण करू. मग आता आईचंच प्रेम, आईचं जीव. ती म्हणे ठीक आहे सांगा बाबा, 20,000 रुपये खर्च येईल. मग 20,000 रुपये दिले. म्हटलं मग झालं का लग्न. म्हणे नाही झालं, वर्ष होऊन गेले, 1.5 वर्ष होत आलं. म्हटलं सोपं काम आहे. म्हणजे मी काय करू, पोलीस कंप्लेंट करा. म्हटलं नाही नको, कसं काय पोलीस कंप्लेंट करू. तिच्या डोक्यात एकच आहे की यांना सांगून आपले पैसे भेटले तरी खूप झालं. आणि असे खूप असतात. आणि काय करावं लागेल, काही नाही. म्हटलं मेसेज पाठवून द्या की असे सर्वसेवा वास्तविक मंडळाचे अध्यक्ष असं आहे, त्यांच्याशी मी यावरती चर्चा केली आणि जर यदा कदाचित मला आता 2 दिवसात तुमची दिलेले पैसे तुम्ही मला नाही दिले तर मग ते जे सांगतील ते मी करीन. पैसे येऊन जातात. असे खूप आहे. दिल्लीवरून फोन येतात, नाशिकवरून येऊन उपादोप करतात. या गोष्टी आपण पहिले तर मी त्यांनाच फायरिंग करतो का तुम्हाला धर्म कळाला, तुम्हाला बोध आहे, आणि अशाच उपायात चुकी झाली बाबा, काय करू आता. आपल्याला वाटतं चला आपलाच बाबा आहे, आपलेच साधू आहे, आणि मग नाविलाज होतो. असं जर कोणीतरी काहीतरी उपाय करून लग्न झाले असते तर हे वधूवर सूचक मेळावे मंडळं कशाला निर्माण झाले असते, कशासाठी हे केलं असतं. मग त्याच्यापेक्षा येथीचा विकल्प करा. म्हणजे येथीचा विकल्प काय, रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करा. बरं, रुक्मिणी स्वयंवराच्या पारायणामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या लग्नाचं वर्णन आहे आणि त्याचं चिंतन बघा आपली त्याचं चिंतन त्या अनुषंगाने आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. असं बी या बाईनी किंवा या बाबांनी किंवा या मुलीनं किंवा या मुलानं रुक्मिणी स्वयंवर कधी वाचलं नसतं. चला हे संकटामुळं तरी ती रुक्मिणी स्वयंवर वाचते, त्याचं चिंतन करते, स्मरण करते, तेवढं तिचं नामस्मरण होईल. आणि असं होतं. मी ज्या ठिकाणी राहत होतो पूर्वी तर तिथं एक कुटुंब होतं, ते काही उपदेशी नव्हते, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. आता त्यांना समजलं की बोई महानुभाव संप्रदाय आहे, जवळ सकाळ संध्याकाळ आरती करतात, देवपूजा आहे त्यांच्या घरामध्ये. एक ती मुलगी आली MA झालेली, म्हणे काका मला तुमच्याशी बोलायचं. तिचे वडील आणि ती आली. म्हणे काय. म्हणे आमचं लग्न होत नाही. म्हणलं बाबा माझ्याकडं तर तसे काही स्थळं नाही. म्हणे नाही त्याच्यासाठी नाही आलो म्हणे आम्ही. म्हणे काय, तुमच्या घरी आम्ही येऊन देवपूजा करू शकतो का. म्हणलं तुम्ही उपदेशी आहे का, धर्म माहीत नाही. म्हणे काहीच नाही, पण आम्ही ज्या ब्राह्मणाकडे गेलो त्या ब्राह्मणाने सांगितलं का तुम्ही महानुभाव संप्रदायाचं कुठं स्थान असं तर तिथं जात जा, नाही तर ती देवपूजा असते त्यांची ती करत जा म्हणे.
म्हणलं येत जा बाई. मग तिला मी सत्संगातलं समजून सांगितलं. ती दररोज सकाळी यायची, देवपूजा करायची, निघून जायची, संध्याकाळी यायची, देवपूजा करायची. मग मी सांगितलं देवपूजा कशी करावी, दंडोत कशी घालावी, प्रार्थना कशी करावी, काय करायचं, श्रीकृष्ण म्हणते श्रीकृष्ण म्हणते म्हणत जाय बाई. महिने 2 महिन्यात लग्न जमलं. ते काही खूप काही करण्याची गरज नाही. एक भक्त होते, कधी एका अन्य साधूचे, ती साधू नाही आज, ज्ञानानंद स्वामी म्हणून ते एक प्रख्यात नाशिकमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचे भक्त होते. त्यांना झाली बाहेरची बाधा. आता बाहेरची बाधा झाल्यानंतर त्या अन्य साधूंनी ह्या व्यक्तीला काय सांगावं की तू राहतो कुठं, तिथं मान व संप्रदायात एखादं जवळचं स्थान आहे का, त्या स्थानावरती जात जा म्हणे. ते काय सांगतात ते पुजारी तसं कर म्हणे, तुझी भूतबाधा निघून जाईल. ती व्यक्ती आजही आहे, ती नंतर उपदेशी झाली, पूर्ण कुटुंब उपदेशी झालं. तो त्या अन्य साधूंचा एकदम जवळचा शिष्य होता, सेवेलाच त्यांच्याकडे राहायचा. म्हणजे हे सर्वांना माहिती आहे की परमेश्वर शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण बोध नाही आहे. त्यामुळं रिझल्ट आहे ना. आपल्याला बोध असूनसुद्धा आपल्याला रिझल्टवरती आपला विश्वास नाही आहे. ही किती मोठी शोकांती, काही विचार करा. म्हणून परमेश्वराने जी शक्ती आपल्याला दिलेली आहे बोधाच्या माध्यमातून, त्या बोधाद्वारे आपल्याला जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर कळाला आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात जीव असा अधोमुख असतो, पण जर वर बघितलं तर मी ऐसाच काढी जेल म्हणे. फक्त वर पाहिजे म्हणे, मला देव व्हावा अशी भावना जर निर्माण झाली तर मी त्याला असंच काढील म्हणे. ती भावना तर निर्माण होती, वासना ती निर्माण व्हायची. होईल का नाही होईल, करील का नाही करील, ती हावत धारा परमेश्वर म्हणतात. मी करीन, मी होईन, मी जाईन, मी अनुसरेल, अनुसरल्यानंतर मी चर्या करील, आचार करील. परमेश्वर म्हणतात नुसती हाव जरी धरली ना ती केल्यासारखीच आहे. पक्षकार काय म्हणतात, मी करीन अशी हाव जरी धरली, त्याचं चिंतन जरी केलं तर परमेश्वर केल्याच्या अनुषंगाने गोमटा आणि स्वीकार करतात. लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाला आपण काहीतरी चॉकलेट देतो, खाऊ देतो, आणि त्याच मुलाकडं परत आपण मागतो, दे ना मला दे. तो द्यायचं म्हणतो, मग आपण म्हणतो ठीक आहे ठीक, खा आता. घेतो का ते आपण? तसं परमेश्वराचं. तू म्हण, कर, करण्याची इच्छा ठेव, हाव धर, वासना ठेव, केल्यात जमा करून टाकेल. पण ते मनापासून आतून पाहिजेत. करायचं म्हणून करायचं, सांगायचं म्हणून सांगायचं, बोलायचं म्हणून बोलायचं नाही. ती तळमळ, ते दुःख, ती तडफड असली पाहिजे. तो मासा आहे, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कधीतरी तुम्ही पाहिलेलं असेल ते कसं तडफडतं, तशी तडफड आपली असली पाहिजे. ती तडफड येण्यासाठी आपल्यालाही परमेश्वराचं तत्त्वज्ञान, परमेश्वर ही जाणीव तर झाली पाहिजे. म्हणून मतित्रयाच्या माध्यमातून आपण ही विचार केला पाहिजे. हां, हो का? अंगात येत होतं, इकडं यायला लागले, अंगातून गेलं. बघा बरं. बघा बरं. मग कर्मकांड तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलं, पूर्वी प्रकरण जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला खूप काही समजून घेण्याची गरजच नाही. कवने करणे मुंचीचे ना, हे मुंचनच आहे त्यांचं. त्या दुःखातून, त्या नरकातून, त्या अडचणीतून, त्या अडथळ्यातून, त्या बाहेर काय त्यांना बाहेर बाधा झाली त्यातून त्यांच्यासाठी ते मुंचन आहे ना. तीच मुक्ती त्यांच्यासाठी. तुम्हाला कळालंय म्हणून तुम्हाला ती मुक्ती दिसली, म्हणून तुम्हाला त्या मुक्तीची आस आहे. एखादा आजारी माणूस आहे, त्या आजारातून तो बाहेर पडणं हीच त्याच्यासाठी मुक्ती आहे. एखादा व्यसनाधीन माणूस आहे, त्या व्यसनातून तो बाहेर पडणं हीच त्याच्यासाठी मुक्ती आहे. हां हां, हो का? म्हणजे अन्य माणसाची एवढी निष्ठा असते, त्याच्यावरती प्रयोग होतो आणि तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण आपल्याला तर बोध आहे तरी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. जे बाहेरच्या माणसांना आपल्या समोर रिझल्ट भेटतात, पण आपल्याला मात्र रिझल्ट भेटेना. आपल्या एक तर अंगात येत नाही, आणि अंगात आलेलं ते बाहेरही जात नाही.
हे आलिंबन हे अंगात आलेलं आहे आपल्या, हे लक्षात घ्या. हे दोष आपल्यामध्ये आहे, हे आपल्या अंगात आलेलं आहे. आपल्या विचारात बुद्धीत येणं म्हणजेच अंगात येणं, आहे की नाही. त्याचा रोगाचं निदान झालं, आपल्या रोगाचं निदान होत नाही. ते निदान आपल्याला करावं लागेल, करून घ्यावं लागेल. असं आहे, असं काही नाही. ते परमेश्वराचा दयामाया कृपा आहे. तुम्ही म्हणता काही अंशी ते बरोबर पण आहे, परंतु त्याच्यावाला वेगळ्या बाजूने विचार करावा लागेल. वेगळ्या बाजूला आपल्या घरातला मनुष्य असेल, मुलगा असेल आपला समजा, त्याच्या बाबतीत जेवढे सिरियस नसतं, आहे आपला मुलगा आहे त्याला काय सांगायचं. पण एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण एखाद्या दुसऱ्याला मानपान जास्त देतो. माझे एक मित्र आहे पॉलिटिशियन, एक जिल्हा अध्यक्ष आहे एका पक्षाचे नाशिकचे. तर ते असेच आजारी पडले. भेटायला गेलो, म्हणलं का हो काय झालं, काही कळतच नाही म्हणे. विश्वास निदान केलं, हे केलं, चांगले डॉक्टरकडे गेलो, काही रिपोर्ट सारे नील, आणि देवदेवताही केल्या, त्र्यंबकला गेलो, हे केलं, पण मला अशक्तपणा, B12, T3 सारं चेक केलं म्हणे, आणि उठावसंच वाटत नाही, उदासीनता, आणि एकदम म्हणजे मन असं उदास होऊन गेलं म्हणे. काही हरकत नाही, उद्या तुम्ही वेळ काढा, आपण एका ठिकाणी जाऊन येऊ. त्याने उद्याचा वेळ नाही मला, पण 2 दिवस जाऊन 100% कुठं जायचं, काय करायचं. आणि मग आमचं ठरलं शनिवारी सकाळी निघायचं. म्हणलं मी येतो तुमच्याकडं, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, साधायचे आहे, पण जाऊ. माझ्या डोक्यात काय, यांना काढू डायरेक्ट जाळीच्या देवाला घेऊन जाऊ, तिथं साधूंना फोन करून ठेवू, त्यांच्या हस्ते उटी उपार करून घेऊ, विडा करून घेऊ, 5-7 त्यांना सांगू पारायण करा, आणि एखादी पंगत त्या अनुषंगाने देऊन टाकू. कमी काहीच नाही आहे, दुबळ्या घरी वराड नाही म्हटलं. 5-25 हजार रुपये याला सांगितले, आणि 50,000 आणि 1,00,000 सांगितलं तरी तो नाही म्हणणार नाही, आपण धार्मिकता करायला लावतोय, असं करू म्हटलं. चालेल म्हणे. मी त्यांना काही सांगितलं नाही काय करायचं, माझ्या डोक्यात नियोजन. आणि शनिवार यायच्या आत तो नीटच झाला. तो म्हणे अरे एकदमच फ्रेशच वाटायला लागलं. त्या देवतेला त्रिकाळण्या असते, देवतेला माहिती आहे आता हात चालला आपल्या हातून, नीट होऊन गेला. असं असतं. आणि एखाद्याला ती देवता मग लवकर काय देवतेचा जो काही असेल भोग, तो भोग ती पटकन थांबवते, नाही तर पुढं ढकलते, जेणेकरून हा जाऊ नये. कारण ते आपलं होतात ना, आपलेवलेले, त्यांना माहीत असतं तो भोग आहे. जर हा गेला तर मग, कारण जीव भज्या देवता भजक, जीव भजक देवता भज्या, भजून घेणारे आहे ना त्या. त्याच्यामुळं असं तुम्ही म्हणता तसं त्या काही अंशी प्रचितीला येतं. पण आपलं किंवा नवीन नवीन उपदेशी असेल ना, त्याची जर निष्ठा भाव पक्का असेल ना, तर त्याला लवकर लवकर प्रोग्रेस होतो. कारण त्याचा अनुषंगाने तो आलेला राहतो. आणि यदा कदाचित जर त्याला लवकर रिझल्ट नाही भेटला तर तो धर्मावरती पक्का होत नाही, परिपक्व होत नाही. वेदोनी बोधिती का बोधिनी वेदिती, पहिला वेद देतात मग बोध देतात, काही ना बोध देऊन मग वेद निर्माण करतात. तर जीव हा चमत्काराला हापापेला असतो. त्यामुळे त्या अनुषंगाने काही गोष्टी दिसतात पण, जाणवतात पण. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. परंतु आपण त्यातले नाही, आपण आता त्या अवस्थेतून बाहेर पडलो. आपल्यासाठी ते नव्हे. आपल्याला जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, आपल्याला बोध झाला, जीवेश्वर भाव उमटला, आपण अनुसरणाच्या गोष्टी करतो, लीळाचरित्र वाचायला लागलो, सूत्रपाठ वाचायला लागलो, तत्त्वज्ञान कळायला लागलं, पायाभूत जे तत्त्वज्ञान आहे जीवाच्या अनुषंगाने, जीवाचे दोष आपण बघतोय, मग त्या अवस्थेतून आपण बाहेर पडलो. ती मनातही आलं नाही पाहिजे. उलट आपण, तुम्हाला काय सांगितलं, संकट येणं म्हणजे आपण दिवाळी साजरी केली पाहिजे. माझ्या जीवनात संकट आले म्हणजे माझ्या पाठीमागचं खरकट आता क्लिअर होतं आहे. देवाची विशेष नजर आहे माझ्यावरती म्हणून संकट आले. जी देवाने माझी आठवण केलेली आहे. का तर आपल्या साऱ्या फाईली ज्या भोगाच्या आहे त्या देवाच्या टेबलवरती आहेत. ज्या अर्थी संकट आलं त्या अर्थी त्या देवाने ती फाईल काढलेली बाहेर, ती बघितली आहे. त्या देवतेला आदेश दिलेला आहे का ह्या व्यक्तीला XYZ जाळीच्या देवाला जाताना सिल्लोडजवळ असा ॲक्सिडेंट होणार आहे, याच्यात लिहिलेलं आहे, पण ते जमणार नाही, ते तुला करता येणार नाही. त्या ॲक्सिडेंटमध्ये याला जबरदस्त मार लागणार आहे, पण ते होणार नाही. ते रिपोर्ट देवाने पाहिल्यानंतर स्वतःचा रिपोर्ट तयार केला. डॉक्टर काय करतो, ते सर्व बघितल्यानंतर स्वतःच्या याच्यावरती औषधं लिहून देतो, मेडिकलमधून घ्यायला लावतो ना. देवतेला काहीच कळत नाही. मळाद्वारे देवता, आपण देवतेच्या याच्यात गेल्यानंतर कळेल आपल्याला. मग परमेश्वर वेगळी एक नोट तयार करतात की हा जीव निघेल, अत्यंत सुरक्षितपणे जाळीच्या देवाला घेऊन जायचा. त्याला पुसटशी शंका आली नाही पाहिजे.
देवदर्शन सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. रिटर्न आल्यानंतर अगदी नाशिकला आल्यानंतर त्याच्या घराच्या जवळ 5 किलोमीटरवरती एक मोठं हॉस्पिटल आहे. वेळ तुमची रात्री 12ची ॲक्सिडेंट होण्याची, ती आता दुसऱ्या दिवशी 12ची करून टाकलेली देवाने. त्या हॉस्पिटलजवळ गेल्यानंतर अत्यंत फक्त डॅश लागेल छोटा, त्याला थोडासा मुक्का मार लागेल, खर्चटेल, याच्यावर त्याचं काहीच करायचं नाही. देवतेला काहीच माहीत नसतं नेमका फायदेत आहे काय. देवाने जो आदेश दिला आहे तो रोनाईचा दृष्टांत 8वा, निम्मत गेलं आहे, राहिलेलं कवड न्याय तेही दैव सवा, जिथं जेव्हा आणि जितकं, याची प्रचिती आपल्याला त्यावेळेस येईल. म्हणजे आपल्यावर येणारं संकट, अडीअडचण ही देवकृपा आपण समजलं पाहिजे. का तर तेवढ्या वेळेपुरतं त्या कारणासाठी का होईना देवाने आपली आठवण केली, तेवढी कणव आपण जोडलेली आहे. संकटांना मानवाने घाबरायचं नसतं, संकटांना तोंड द्यायचं असतं. देव कळाला आहे, देव समजला आहे. अर्जुनाच्या समोर त्या दुर्योधनांनी इतकं मोठं सैन्य मागून घेतलं, द्रोणाचार्य त्याच्याच बाजूनी, भीष्माचार्य त्याच्या बाजूनी, 100 बडकर एक राजे त्याच्या बाजूनी. हे काय अर्जुनाला दिसत नव्हतं काय? अर्जुनाला तर सर्व दिसत होतं. एवढं 18 सैन्य, 100 बडकर एक राजे, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, 100 बडकर एक. पण अर्जुनाच्या मनात याच किंचितही शंका नाही आली का माझं काय होईल. ही निष्ठा आहे, हा भाव आहे, हा समर्थवादावरची निष्ठा आहे. काय माझं काय होईल असं मनातच आलं नाही, म्हणून अर्जुन लढायला उभा राहिला. तसं माझं काय होणार आहे असे मनात शंकाच आली नाही पाहिजे, म्हणून लढायला आपण उभं राहिलो पाहिजे सदैव. याच्याबरोबर तोंड द्यायला आपण सदैव उभं राहिलो पाहिजे. आणि परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, जितकं जितकं तुम्ही प्रयत्न कराल या अनुषंगाने मी आहे ना तुम्हाला सहाय्य करायला. तू टेन्शन काय घेतो. आपण मुलगा शाळेत चालला, लहान मुलगा असतो, तो घाबरतो, रडतो. आपण काय म्हणतो, टेन्शन घेऊ नको, घाबरू नको, मी आहे ना. शाळेत सोडायला आलो आहे म्हणजे मी काय घरी थोडी जाणार आहे, मी शाळेच्या गेटवरच आहे, उभाच आहे मी. तू फक्त वर्गात जाऊन बस आणि मी इथं बसतो. त्याला काय वाटतं की पप्पा बाहेरच आहे, शाळा झाली का पप्पा मला, आणि पप्पा आपले 50 कामं करून यायला राहतात, 5ला परत आहेच आहे. पप्पा तुम्ही इथंच होते, मग इथंच होतं. सिक्युरिटी ते काल मी तुम्हाला सांगितलं वॉचमॅनचा, आज विल येईल, आज येईल, तो आंधळा असतो. जागते रो रात्रभर ओरडतो, त्याच्या भरोशावर आपण झोपलेला असतो. तसं परमेश्वर ही सिक्युरिटी खूप मोठी आपली, आणि आपल्या मनात सांगशक्ता आणि संशय काय यायला पाहिजे. परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपल्याला यातून सांगताय, एक आशावाद जागावताय, तू प्रयत्न तर कर, तू उठ तर खरी, तू उभा ठाकलेशीचे पुरे, सिद्धी ते येथूनच नाही येईल. तू फक्त उभा राहायचं आहे, तू फक्त चालायची इच्छा ठेवायची आहे, तू फक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे, करण्यासाठी हाव धरायची, वासना करायची, मी करीन, मी होईन, माझ्याकडून झालंच पाहिजे असं भाव निर्माण करायचा आहे. आणि मग मी तुला प्रयत्न केल्यानंतर मी सहाय्य जर केलं तर तुला कोण हरविल, कोण हरू शकतं, तुला कोण स्पर्श करू शकतं, कोण टच करू शकतं. पण ती आपली निष्ठा नाही आहे. आपण म्हणतो आता देव कोणी पाहिला, देव तर लय लांब आहे, एवढ्या योग्यतेचे आहे का आपण, देव येतो का नाही, त्याच्यापेक्षा मग आपल्याला उपाय तर करावाच लागेल. काहीतरी उपाय कर व्यावहारिक दृष्टिकोनात. बाकीचे विकल्पित ज्यांनी उपाय नाही सांगितले, ते तर आलंबन सांगितलं आहे. परमेश्वराला परमेश्वरच पर्याय, येऊवा पर्याय नाही, परमेश्वराला पर्यायच नाही दुसरा. परमेश्वराला पर्याय फक्त परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वराला परमेश्वरच पर्याय आहे, तर परमेश्वराला आपण देवतेच्या अनुषंगाने, विकल्पाच्या अनुषंगाने, कर्मकांडाच्या अनुषंगाने, अंधश्रद्धेच्या अनुषंगाने विकल्प तरी, पर्याय तरी कसं काही तयार करू शकतो, करू शकत. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. पुरुष जे तुला प्रयत्न करी, ते तुला दैव सहाय्य करी. स्पष्ट सांगितलं, जितका प्रयत्न तितकं सहाय्य. असं नाही आहे की एवढा प्रयत्न आणि एवढं सहाय्य, असं नाही. जितका प्रयत्न तितकं सहाय्य. बघा, सेम टू सेम. आपण देवाला पार्टनर केलं का नाही केलं, करो का न करो, देवाने आपल्याला मात्र पार्टनर केलं आहे. कारण हा जो संबंध आहे हा अनादीचा देवाने सांगितलं आहे. जीव आणि परमेश्वराचा संबंध अनादीचा आहे. त्याच्यामुळे देवाने आपल्याला पार्टनर केलं आहे. मग त्या पार्टनरशिपमध्ये काय असतं, जितकं तुझं भांडवल तितकं माझं, जितकं तुझा फायदा तितका माझा, जितकं तुझं नुकसान तितकं माझं.
सेम टू सेम. तसं परमेश्वर काय म्हणतात, जितका जितका तुझा प्रयत्न तितकं तितकं माझं साह्य. ना आपण प्रयत्नच केला नाही, साह्य तरी होणार कसं? पार्टनरशिप चालणार कशी? परमेश्वराची प्राप्ती होणार कशी? प्रयत्न तर करून पहा, पाऊल तर टाकून पहा, उभं तर राहून पहा. मग देव आहेच. पण आपण तेवढं जर करत नसेल आणि तेवढी वासना आपल्यामध्ये नसेल आणि आपल्याच्यात होणारच नाही, शक्यच नाही, अधिकारच नाही, जोडलेलंच नाही, अशा कुबड्या घेऊन जर आपण चालत असेल आणि त्या कुबड्यात छोट्या छोट्या संकटातून आपण अधिक विकल्पाकडे नेत असेल, आलिंबनात जात असेल, तर मात्र ना परमेश्वर कळाला, ना समजला, ना दैवराटीचे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण यातून लवकरात लवकर आपण बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वराचा कड असा आहे की या जीवानी माझा आनंद घ्यावा, माझा प्रेम मिळवावं. देवाला आपल्याला प्रेमच द्यायचं आहे, परंतु आपली इच्छा असली पाहिजे की मला परमेश्वराचं प्रेमच भेटलं पाहिजे. देण्याची इच्छा आहे, पण त्याच्या पाठीमागे परमेश्वराची अपेक्षा काय? या जीवानी जीवामध्ये बदल करून घ्यावा. हे सर्व सांगण्याचं कारण काय देवाला? आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, आपण बदल केला पाहिजे. तो बदल घडून आपण त्या योग्यतेचे झालो पाहिजे, त्या पात्रतेचे झाले पाहिजे. मग परमेश्वराचं जो हात आहे किंवा जे साई आहे ते वर्तणार आहे. परमेश्वराचीच कड आहे स्वतःहून, परमेश्वराची प्रवृत्ती आहे का यांनी प्रेम मागावं, मग मी प्रेम देतो. प्रेम मागितलं तर प्रेमच देईल. तर प्रेम नाही मागितलं तर प्रेम कसं देणार? मागणी तसा पुरवठा. इथं कसं आहे? मागणी तसा पुरवठा. सर्व खचाखच सारे गोडाऊन भरलेले देवाचे. काय पाहिजे तुला ते तयार आहे. सोनं पाहिजे, मानपान पाहिजे, पैसा पाहिजे, आडका पाहिजे, हे पाहिजे, मूल पाहिजे, सून पाहिजे, सारं 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 सेम टू सेम. तू मागणी तसा पुरवठा. आणि जर यदा का मला मागितलं तर मग मी पण तुझा. ते एक गोष्ट आहे, एक राजा असतो, थोडा सोशल नेचरचा राजा असतो. तो एकदा असाच त्याच्या राज्यामध्ये फिरायला जातो. फिरायला गेल्यानंतर त्याला गरिबी दिसते, लोक मजबूर, अडीअडचणीत सर्व दिसतात लोक. तो विचार करतो माझ्याकडे किती एक्सेस आहे, इस्टेट आहे, पैसा आहे, अडका आहे, सारंच काहीच काय, यांना द्यायचं तरी कसं द्यायचं? तो म्हणे त्यांनी दवंडी पिटवली प्रधानाकरवी का उद्या सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझ्या राजवाड्यात येण्यासाठी तुमची मुभा तुम्हाला. आणि ह्या मुभा नुसती पाहण्यासाठी नाही आहे, राजवाड्यात आल्यानंतर ज्या वस्तूवर तुम्ही हात ठेवाल आणि तुमच्या वजना इतकं तुम्हाला जी वस्तू नेता येईल तुमच्या 2 हातांनी, त्या वस्तू तुमच्या. सर्वांना आनंद झाला. क्या बात. सकाळीच लोक तयार, आंघोळी पांघोळी करून कपडे बिपडे घालून 9 वाजता दरवाजा उघडल्या गेले. गर्दीच गर्दी. जो जे दिलं त्यांनी काय केलं, सोनं नाणं चांदी हिरे माणिक मोती जी बी इस्टेट आहे ती सारी मांडून ठेवली. जसं आपण जेवणामध्ये लग्नामध्ये गेल्यानंतर सारं मांडेल राहतं ना, बुफे आहे की नाही, सारे घेऊन उभे राहतात तिथं जेवायचं. नंबर असतात, सर्व मांडलेलं असतं. हे चपाती भाजी भात हे ते तशा पद्धतीने सारी मांडणी करून ठेवली. जो यायचा 8 एकच आहे, एका वेळेस एकदाच यायचं आणि 2 हातांनी जेवढं जमेल तेवढंच न्यायचं, परत मात्र यायचं नाही. ती नोंद त्यांचं सैन्य वगैरे सर्व. एक मुलगी असते बारीक निरागस, तिलाही तिच्या आईवडिलांनी नेलेलं असतं. चल बाबा तुझ्या पद्धतीनं तुलाही काय घेता आलं तर घे म्हटलं. तेवढंच हातभार आम्ही आणू, परंतु तू बी असली तर तेवढं तू काय जे बी उचलशील ते फायद्यातच आहे. पण ती मुलगी अशी तशी नव्हती. राजा बसलेला होता मस्त, त्याला समाधान वाटत होतं, काय बा मी प्रजेसाठी काहीतरी करतोय. त्या मुलींनी काय करावं, तिची कोणत्या वस्तूमध्ये आकर्षणच निर्माण नाही झालं. ती गेली राजाच्या डोक्यावरच हात ठेवला. राजा मागा बोल. अहो देवाचा हात धरा ना. सारं जग आपलं, सारी भौतिक जग आपलं आहे, सारी दुनिया आपली आहे. आपण काय करतो, देवानी मांडलेलं आहे सारं आणि मग जातो न घेतो, जातो येतो, हे पाहिजे ते पाहिजे. मागच्या वेळेस म्हणतो देवा ते विसरलो मी आता, त्यावेळेस सांगायचं होतं, परंतु एकच वेळा व्हायला. म्हणजे अशा गोष्टी आहे. आम्ही बी जसं आता तुम्ही गाड्या करणार आहे ना, आम्ही पूर्वी सारी उपद्याप केलेले. सर्व बायांना सांगायचं, माणसांना सांगायचं, आपण आता कॉन्ट्री केली, तुम्हाला कुठेही विडा वाहता येणार नाही.
कुठंही फुलहार घेता येणार नाही, घेऊ नका. कारण आपण एकत्रच सर्व एकच विडा वाहू, सर्वांनी हात लावा. सारी कॉन्ट्री केलेला विडा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय प्रार्थना करायची, दंडवत घालायचे ते करा. बाया गुपचूप विडे ठेवायच्या पिशव्यांमध्ये. मी गेलो, विडा ठेवला, जय म्हटलं, रिटर्न झालो की मग बाया गुपचूप निघायच्या. मग पटापट ठेवा, लक्षात नका येऊन देऊ. माझ्या लक्षात आलं ना काय प्रकार आहे तुमचा. तर एका बाईने एका स्थानावर 3 विडे ठेवले. म्हटलं एकच विडा ठेवायचा, 3 गोष्टी मागायच्या होत्या ना. 3 गोष्टीसाठी एकच विडा कसा चालेल बाबा. म्हटलं काय काय मागितलं, नाही ते नका विचारू म्हणे. म्हणजे देवाला काय आपण समजतो आणि काय आपण भ्रम करून घेतलेला आहे. 3 गोष्टी वेगळ्या मागायच्या ना, विडेसुद्धा 3 वेगळे. आता माझ्याबरोबर मी जर कुठं गेलो ना, पोरं आता माझ्याबरोबर तयार झालेले आहे, कानाशीला जाऊ द्या, जाळीच्या देवाला जाऊ द्या, ते एकच विडा घेतात. ते लगेच त्यांना सांगायची गरज, ते म्हणतात नाशिकवरून आले का. पुजारी लोक लगेच म्हणतात नाशिकवरून आले का, नाशिकवरून आले. एक विडा, नाही तर विडा घ्यायची गरज नाही. म्हटलं आपल्याला काही अपेक्षाच नाही ना. 10 रुपयाचे फुलं घ्या, पत्रम पुष्पम फलम तो या, काही घेऊ नका. पानं घ्या, लवंग वेलची ते ठेवा. नाही तर सुपारी, तर तुम्हाला सांगितली आयडिया, 2 सुपारी असल्या सारा महाराष्ट्रातली स्थानही बिन साऱ्या महाराष्ट्रातले साधू संतांना फिरून येऊन ती सुपारी आपण परत घरी आणू शकतो. एवढा सोपा सरळ स्वस्त धर्म आपण किती महागडा करून टाकला. देवाला काय पाहिजे. देवाच्या या प्रापंचिक पदार्थांनी प्रसन्न होईल का. प्रापंचिक, ज्या देवाने हा सारा प्रपंच तयार केला, आपल्यासाठी मांडला, आपल्यासाठी दिला, त्या प्रापंचिक पदार्थांनी देव खुश होतील, प्रसन्न होतील. त्यातून आपल्याला तो देव भेटेल. ही साधा विचारसुद्धा आपण करत नाही. आपण देवाला आपल्यासारखं समजलं. मला आत्ता इतक्यातच मी गेलो रूमवरती, एक फोन आला. 80 वर्षाचे वयस्कर बाबा आहे, ते गुरुजी होते. त्यांनी दीक्षा घेतली. तेव्हा मी सर्व तुमचे व्हिडिओ ऐकत असतो, काहीतरी वेगळं ऐकायला भेटतं, डिफरंट असतं, बरं असतं, असं असतं. म्हटलं ठीक आहे. पण फोन करण्याचा उद्देश असा की मी नवरात्रामध्ये लीळाचरित्र वस्तुस्थिती हा सत्संग घेतला होता, आणि तो तुम्ही ऐकला असेल याच्या यदा कदाचित. या विषयावरती कोणी बोलत नाही, कोणी हातही करत नाही, घालत नाही, स्पर्श करत नाही. पण ती वस्तुस्थिती मी पूर्ण मांडली की काय लीळाचरित्रामध्ये ज्या अडीअडचणी आहेत, ज्या तुम्हाला वाटतात, ज्या तुम्ही ऐकलेल्या आहे, ती नेमकी परिस्थिती काय, ते सर्व मांडण्यात येते. म्हणे मी पूर्ण ऐकलं, मला प्रत्येक गोष्ट पटली, लक्षात आली. पण शेवटच्या प्रकारच्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये जी सांशकता होती ती निघाली. पण तरी तुम्ही अधिक सांगा. आणि मग मी त्यांना सांगितलं, मायापूर, समर्थवाद, परमेश्वर, ती शक्ती, असं होईल का, असं करू शकतो का, या ज्या गोष्टी आहे या आपण त्यांना समजावल्यानंतर ते म्हणे मला फोन खूप दिवसापासून करण्याची इच्छा होती. म्हणजे लोक कितीतरी भ्रमात आहे, कोणत्या प्रत्येक गोष्टीच्या भ्रमात. त्याच्यामुळं आपण यातून बाहेर पडलो पाहिजे. याच मतित्रयामुळे जीव नीच देवतांचा मळ तयार करून आपण घेत असतो. आता ते आपण पुढं बघणारच आहोत. पुढे ह्या मतित्रयामुळे संत असंत सामुग्री आपण जोडत असतो. असंत सामुग्री जोडण्याचं आपलं डायरेक्ट आपण JCP लावलेलं आहे असंत सामुग्री जोडायला. JCP डायरेक्ट, JCPचं कसं खटाखट काम करतं. जे 10 लोकांना काम होत नाही, 1 तासात होणार नाही, ते 5 मिनिटात करून टाकतं. तसं आपण असंत सामुग्री जोडायला आहे ना JCPच लावलेलं आहे. धपाधप आपल्या गाड्या भरत आहे, आपल्याला ते कळतच नाही आहे. आणि तेवढे भोगायचे आहे परत आपल्याला. तर हे फक्त या मतित्रयामुळं कळत न कळत आपण कितीतरी हे असंत सामुग्री संपादन करत असतो. आणि शेवटी नरक, कर्मभूमी, मोक्ष या चतुर्विधीला जात असतो. स्वर्ग, कर्मभूमी, नरक, मोक्ष हे जे चतुर्विध फळं आहेत, या मतित्रयामुळेच आपण या कर्मफळात जात असतो. जन्म मृत्यू, इकडून तिकडं, तिकडून इकडं, तिकडून इकडं, परमेश्वरापर्यंत आपण स्पष्ट रस्ता आहे. सर्व देवाने सांगितले तरी आपण तिकडं जात नाही. आपला ओढा तिकडं नाही का, या फक्त मतित्रयामुळं, नीच प्रवृत्तीमुळं, नीच विचारामुळं, नीच कृतीमुळं. हे लक्षात घ्यायचं. आपण आज मतित्रय बघितले. पुढच्या सत्संगामध्ये अधिक आपल्या इतर वेगवेगळ्या दोषांकडे आपण लक्ष देऊ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत.